मला एक्झॅक्टली किती भेटते हे सांगा. जोपर्यंत तुमच्या जमीनच मोजलेली नाही, तिथे किती जाती हे माहित नाही, त्याची अलाइनमेंट कशी आहे, त्याचं डिझाईन कसं आहे, तुमची डिझाईन कुठं बसती हीच कळत नाही, तर त्याचे पैसे किती तुमचे होणार वैयक्तिक ते सांगायचं कसं? हे माझ्या ऐका, माझ्या जे हातात आहे ते मी सांगतो. लक्षात आलं? ऐका थांबा 2 मिनिट ऐका. तुम्हाला व्हॅल्युएशन काढून द्या आणि नंतरच जमिनी घ्या असं जर शासनानं मला कळवलं, आय एम रेडी. तुम्ही शासनाकडे जावा, निवेदन घेऊन जावा, माझं काही म्हणणं नाही. तुम्ही असं निवेदन द्या की आम्हाला प्रत्यक्ष किती व्हॅल्युएशन होतंय, पण ते सुद्धा अशी आठ असणार, तुम्ही तुमचं मोजल्याशिवाय सरकार म्हणणार नाही की तुमचं हे हा किती तुमचा टेबल तुमच्या ह्याच्यावर किती डिझाईन मध्ये बसतंय ते बघितल्याशिवाय आम्ही कळस तुम्हाला तुमचं वैयक्तिक किती जाते किती होते हे सांगताच येणार नाही. हा, त्या गटनिहाय तुम्हाला जर व्हॅल्युएशन पाहिजे असेल तर शासनानं जर त्या पद्धतीनं जर पत्र दिलं आम्हाला, आम्ही ते व्हॅल्युएशन काढून घेऊ. आता आधीच काढायचं काही कारण नाही, आम्ही काढलेलं नाही. परत सांगतो तुम्हाला, आम्हाला काढायला जर शासनानं सांगितलं, मला पण लेखी पत्र लागेल. तुमच्या लक्षात आलं का? कारण हे जी आर आहे तो लेखी आहे ना, शासनानं लेखी दिलाय, मी तुम्हाला लेखी दिलेलं सांगतोय. सरकार जर म्हणलं की प्रत्येक गटनिहाय किती व्हॅल्युएशन येते ते सांगा त्यांना, आणि त्याच्या 5 पट 4 पट किती होते ते सांगा, हे लेखी कळवलं मी सांगतो.